ही गोष्ट 300 वर्षापूर्वीची आहे. वादघर गाव. या गावात लीना नावाची एक सुंदर मुलगी राहायची. पण एके दिवशी वादघरातल्या राजाची नजर लीनावर पडली. साहजिकच होता, लीना देखणीच होती. त्यामुळे रात्री राजान लीनाक राजवाड्यात बोलवल्यान आणि खोलीत घेऊन गेलो आणि लीनावर जबरदस्ती करूक लागलो. आणि यामध्येच लीनान राजाक ढकलल्यान आणि राजाचो जीव गेलो. त्याच रात्री पूर्ण नगरीत बातमी पसरली, लीनान राजाक मारून टाकल्यान. आणि काही जण म्हणक लागले, ह्या लीनान नाही केल्यान हा, तर लीना मधल्या वाईट शक्तीन केल्यान हा. आणि म्हणूनच त्या दिवशी त्या रात्री नगरातल्यानी लीनाक जिवंत जाळून टाकल्यानी. पण एक मांत्रिक लीनाचा उरलेला शरीर घेऊन गेलो आणि त्या मांत्रिकान आपल्या काळ्या जादून लीनाक परत जिवंत केल्यान. पण आता लीना एक व्यक्ती नव्हती, तर ती आता मायावी लीना झाली होती. एक अशी मायावी लीना जिका तहान लागली होती अमर होण्याची. पण त्या तांत्रिकान लीनाक सांगल्यान, तुका अमर होण्यासाठी 16 शृंगारांची आवश्यकता. तेच 16 शृंगार तुका अमर करू शकतात. पण प्रत्येक शृंगार एक वेगळा हा. प्रत्येक शृंगारासाठी तुका अशा व्यक्तीसोबत लग्न करूचा लागत ज्याचा नक्षत्र वेगळा असतात. आणि जेव्हा लाल चंद्र असता त्याच दिवशी तुका त्याच्यासोबत लग्न करूक गावात. त्याचं तुका बळी घेऊचा लागतलो. तेव्हा तुका भेटतलो एक शृंगार. तेव्हापासूनच नगरीत राहणारी सुंदर लीना आता बनली होती मायावी लीना. लीना सगळ्या नगरीक माहिती होती, पण सगळे नगरीतले लीनाक फक्त पुस्तकातल्या गोष्टीप्रमाणे बघायचे. पण राजांसोबत जाग घडला त्याच्यामुळे लीना हा की नाही ह्याच्यावर प्रश्न निर्माण झाला होतो. ही गोष्ट राजन आणि शीतलची आहे. या दोघांचा एका महिन्यापूर्वीच लग्न झाला होता. एके दिवशी ते गाडीन घरात जात होते, पण थकवा निर्माण झाला होतो. थकवा दूर करण्यासाठी त्यांनी गाडी एका टपरीकडे थांबवल्यान आणि चाय पीत पीत ते गप्पा मारूक लागले होते. तेवढ्यातच ना एक सुंदर त्याने नटलेली एक व्यक्ती त्याच्याजवळ येत होती. तिच्यापासून राजांचे डोळे हटतच नव्हते. त्यामुळे शीतलने हात राजांच्या डोक्यावर मारल्यान. तेव्हा त्याचं मन विचलित झाला. पण जशी ती सुंदर व्यक्ती त्याच्या बाजून गेली तेव्हा राजनला मन मोहून टाकणारं वाशलो आणि तो खुर्चीवरनं उठलो आणि त्या व्यक्तीच्या पाठण्यात जाऊक लागलो आणि त्याच्याजवळ जाऊन, आमच्यासोबत चाय पिशील काय असा विचारल्यान. आणि आता त्या टेबलावर 3 जण चाय पित होते. ह्या बघून शीतल नाराज झाली होती. एवढाच नाही तर शीतलला ही व्यक्ती विचित्र वाटत होती. कारण शरीरावर सोना होता, नाकात नथ होती आणि एवढाच नाही तर हातावर मेहंदी सुद्धा होती. आता जोरजोरात पाऊस पडत लागलो होतो. पण आता ह्या विचित्र झाला होता. पावसाचे दिवस नव्हते. अचानक पाऊस येलो होतो. पाऊस पडत असल्यामुळे राजाने तेका सांगल्यान, आज आमच्याकडे थांब, खूप रात्र झाली हा. ह्या वाक्य बोलताच शीतल नाखुश झाली होती. रात्र झाली होती, पाऊस पण खूप होतो, म्हणून शीतलने पण येऊक सांगल्यान. पण विचित्र गोष्ट ही होती, त्या व्यक्ती घरात ये असं सांगताच चालत बोलले. आता घराकडे येताच शीतल जेवण बनवूक लागले आणि राजन आणि ती व्यक्ती गप्पा गोष्टी करूक लागले होते. पण जेव्हा शीतल जेवण करून परत पाठी येली तेव्हा थंय राजन आणि ती व्यक्ती थंय नव्हते. पण बेडरूम मधनं विचित्र आवाज येत होतो. तेव्हा शीतल थंय गेली आणि बघता तर काय, राजन झोपलो होतो आणि ती सुंदर व्यक्ती खुर्चीवर बसली होती आणि ती काहीतरी विचित्र बोलत होती. पण जेव्हा शीतलने आरशात त्या व्यक्तीची प्रतिबिंब बघल्यान तेव्हा शीतलच्या पायाखाली जमीनच सरकली होती. कारण आरशात शीतलला दिसला अर्धवट जळलेली व्यक्ती होती. तिका आता समजतच नव्हता आता काय करायचा. पण तेवढ्यातच त्या व्यक्तीची नजर शीतलवर पडली आणि शीतलला चक्कर आली आणि ती जमिनीवरच पडली. पण जेव्हा शीतलचं डोळं उघडलो तेव्हा ते कोण पण नव्हता. शीतल आता खूप घाबरली होती. राजनला कॉल करूक लागली होती, पण राजांचा फोन बेडरूमकडेच पडलो होतो. आता शीतल पोलिसांका फोन करत होती. पण तेवढ्यातच बेल वाजली आणि शीतल दरवाजाकडे गेली. पण दरवाजा खोलल्यानंतर जा शीतलने बघल्यान त्या बघून शीतल खूप नाराज झाली होती. कारण दरवाजावर एक जोडप्या होता, म्हणजेच राजन आणि ती व्यक्ती लग्न करून गेले होते.
राजेंनी शीतलला सांगल्या, मी लग्न केलंय. ह्या ऐकताच शीतल रडाक लागली होती. तिच्या डोक्यात फक्त त्या व्यक्तीचो जळलेलो चेहरा दिसत होतो. पण जसे ते आतमध्ये जात होते तेव्हा शीतलने बघल्यान त्या व्यक्तीचे पाय उलटे होत. म्हणजेच आता शीतलचा विश्वास बसलो होतो. ही व्यक्ती भूता जिनं राजनला आपल्या तावडीत घेतल्या ना. आता शीतलला समजतच नव्हता यापासून राजनला सोडवायचा कसा. आता शीतल पोलिसांना फोन करूक लागली होती. पण तेवढ्यातच राजनचा बोंबटण्याचा आवाज येलो. त्यामुळे शीतल आतमधल्या खोलीत गेली. तेव्हा बघता तर काय, ती व्यक्ती स्वतःच्या रूपात दिली होती. ती अर्धवट चढलेली होती. ती खूप भयानक वाटत होती. ही तीच व्यक्ती होती जिचं नाव होता मायावी लीना. लीनाच्या हातात ना मेहंदी खाली पडाक लागली होती आणि ती मेहंदी राजनच्या शरीरावर पसरली होती. राजनला ती मेहंदी आवळून घेत होती. आवळून राजेनला त्यांनी मारून टाकल्यान शीतल काय पण करू शकत नव्हती. तेवढ्यातच ती मायावी लीना शीतलच्या समोरसून गायब झाली आणि आता मायावी लीनाचा एक शृंगार झाला होता.